तर आज आमच्या मॅडमची माझ्या अगोदरच अंघोळ झाली होती आणि अंघोळ झाल्यानंतर त्यांचं मूडच चेंज होतो, एकदम फ्रेश होऊन जाते ती आणि खेळायलाच लागते. म्हणजे अशी झोपेतून उठल्यावर पण ती खेळते, पण अंघोळ झाल्यावर जरा जास्तच मस्ती घालते. त्यानंतर आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये जिजाला घेऊन, कारण आज तिची लसीकरण होतं. 9 मंथ कंप्लीटचं होतं, पण मी गेले होते त्यावेळेस जिजाची तब्येत थोडीशी बरी नव्हती, त्यामुळे मग आम्ही यावेळेस घेतलं 10 मंथ कंप्लीट झाल्यानंतर. आणि तिथं गेल्यानंतर ती लस घेताना ॲक्च्युली तिच्यापेक्षा जास्त मलाच वाईट वाटतं. ती जेव्हा रडते एकदम 3-3 इंजेक्शन एवढी द्यायची, खरंच म्हणजे खूप वाईट वाटतं. त्यानंतर घरी आणलं, तिला जेवण वगैरे म्हणजे खाऊ वगैरे घातलं थोडंसं आणि ती झोपी गेली आणि चांगली झोप घेतली तिने. सो डिरेक्टली मग इव्हिनिंगला मी स्वयंपाकाला लागले आणि तिच्यासोबत थोडा वेळ खेळले, टाईम स्पेंड केला, स्वयंपाक वगैरे केला, मी जेवण वगैरे केलं. मी लवकरच जेवण केले आणि कोणत्या अँगलने असं वाटतच नव्हतं की तिला इंजेक्शन दिले म्हणून, कारण त्या मॅडम ज्या पद्धतीने सगळा पसारा घालत होत्या, खेळत होत्या